सकाळी किंवा रात्री तयार केलेला भात हा शिल्लक राहिल्यानंतर तुम्ही यापासून सुद्धा अगदी अप्रतिम चवीचा नाश्ता तयार करून घेऊ शकता। आणि एकदा जरी हा नाश्ता तुम्ही करून बघितला तर तुमची पोहे किंवा उपमा खाण्याची पुन्हा इच्छा होणार नाही, इतका हा नाश्ता चवीला अप्रतिम लागते। तर आज आपण इथे शिल्लक राहिलेल्या भातापासून छान असा फोडणीचा भात इथे तयार करत आहोत आणि ते बघू शकता मस्त असा सुटसुटीत असा इथे फोडणीचा भात मी इथे तयार केलेला आहे। तर हा असा गरमागरम नाश्ता तयार करून घेण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी हा शिल्लक राहिलेला रात्रीचा भात इथे घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी हा भात आपल्याला हाताने फोडून घ्यायचा आहे आणि अगदी मोकळा सुटसुटीत आपल्याला करायचा आहे। त्यानंतर आता फोडणीकरिता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे। तेल छान गरम आल्यानंतर यामध्ये भरपूर सारं आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी कढीपत्ता घालायचा आहे। आता इथे कढीपत्ता सुद्धा छान परतून झाला। आता यामध्ये आपल्याला भरपूर सारा पातळ कट केलेला यामध्ये कांदा सुद्धा छान अगदी मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे यामध्ये कांदा भरपूर प्रमाणात घातल्यामुळे हा नाश्ता सुद्धा अगदी चवीला अप्रतिम लागते। आता यानंतर अगदी चवीनुसार आपल्याला बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि यासोबतच काही लसूणीच्या कळ्या सुद्धा आपल्याला यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहे। तर बघू शकता सगळे जिन्नस छान असे अगदी मऊ असे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर अशी हळद घालायची आहे, जेणेकरून भाताला छान असा रंग येईल। आता यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे। तर भात शिजवत असताना आपण इथे मीठ तर टाकतोच, पण इथे हा भात फोडणी करताना सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये छान अशी वरून कांद्याची पात सुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे आणि हे सगळं छान आता हलकंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हा राहिलेला फोडून घेतलेला भात सुद्धा आपल्याला यामध्ये घालून छान असा मिक्स करायचा आहे। आता इथे मिक्स करत असताना गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर हा भात आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता भात सुद्धा इथे छान असा मिक्स करून घेतला। त्यानंतर आता यावर प्लेट झाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटांकरिता या भाताला आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर हा भात मी इथे छान गरम करून घेतला। तर शिल्लक राहिलेल्या भाताला आपण अनेक पद्धतीने छान अशी फोडणी देऊ शकतो। तर आज आपण इथे अगदी साध्या पद्धतीने मी इथे या भाताला अगदी छान अशी फोडणी दिलेली आहे। आता छान असा भात झालेला आहे। त्यानंतर आता यावर आपण वरून छान अशी बारीक कट केलेली कोथिंबीर सुद्धा टाकूयात आणि याला पुन्हा असं छान मिक्स करूयात आणि मस्त असं गरमागरम सर्व करूयात। तर बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण इथे अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या नाश्त्याला हा इथे फोडणीचा भात आपण इथे तयार केलेला आहे। तर तुम्हाला ही फोडणीच्या भाताची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका।